परवा कुंभार सरांचं भाषण ऐकत होतो. ते वाचन आणि अभ्यास ह्याच्याबद्दल सांगत होते, त्याच्यातला काय फरक आहे ते सांगत होते. ते ऐकताना माझ्या मनात विचार आला की त्यांना अभिप्रेत असलेलं वाचन आपण कधी केलं, त्याची सुरुवात कशी झाली. तेव्हा मी थोडा भूतकाळाचा वेध घेतला आणि लक्षात आलं की आपण शाळेत किंवा अगदी 12वीपर्यंतसुद्धा त्या टाईपचं वाचनच केलेलं नाही. आयुष्यामध्ये पहिली कादंबरी जी वाचली ती म्हणजे कॉलेजला असताना सुहास शिरवळकरांची दुनियादारी. ती का वाचली? तेव्हा जे आम्ही काही कॉलेज लाईफ जगत होतो त्याच्याशी ती काहीशी मिळतीजुळती होती. त्यामुळे ती एवढी भावली की ती अगदी टॉप टू बॉटम फिनिश झाली. पुढे त्याच्यावरती एक सिनेमा आला आणि तो खूप गाजलासुद्धा. खरं तर फार्मसी शिकत असताना फोए, विल्सन, स्कूग, जेरी मार्च, गायटन, टोराटोरा, गुडमन गिलमन, रेमिंग्टन, लॅचमन, ट्रीज इव्हान्स ह्याच्यासारखी असंख्य पुस्तकं, अर्थात अभ्यासक्रमाची पण कादंबरीसारखी वाचली, ती समजून घेतली. त्याच्यामुळे अर्थातच फार्मसीचा प्रवास सुखकर चालला आहे असो. परंतु कुंभार सरांच्या व्याख्येप्रमाणे, त्यांच्या परिभाषेप्रमाणे खरी वाचनाची सुरुवात ती झाली ती म्हणजे लग्नानंतर. कारण सौला प्रचंड वाचनाचा आवड होती, तिचं दांडगं वाचन. एकदा असंच व्याख्यानमालेला गेलो होतो. शिवाजी सावंतांचं व्याख्यान होतं. अर्थात ते नाव ऐकलं होतं, त्यात नावात शिवाजी आणि आडनाव सावंत म्हणजे आणखीच जवळीक. तर त्यांनी त्यांच्या व्याख्यानामध्ये युगंधर कशी घडली, युगंधर नावाची कादंबरी त्यांनी जी लिहिली आहे तिच्याबद्दलचं त्यांनी विवेचन केलं. ते खूप आवडलं. बाजारात गेलो, युगंधर आणली, आम्ही एकत्रित वाचली. वाचता वाचता खूप चर्चा झाल्या आणि अगदी आम्ही भारावून गेलो. खरं तर त्याच्यानंतर आम्ही मृत्युंजय वाचली, शिवाजी सावंतांची छावा वाचली. परंतु युगंधर मात्र पुन्हा पुन्हा वाचली. त्यामध्ये कृष्ण हा देव राहतच नाही, तो कधी आपल्यासारखा माणूस होऊन जातो ते आपल्यालासुद्धा कळत नाही. खरं जर आयुष्य समजून घ्यायचं असेल तर कृष्णाचं तत्त्वज्ञान समजून घेणं अनिवार्य आहे. कारण ते जितकं काल गरजेचं होतं त्याच्याहीपेक्षा कित्येक पटीने अधिक ते आज गरजेचं आहे. आणि शिवाजी सावंतांनी श्रीकृष्णाचे अंतरंग खूप सोप्या भाषेत उलगडले आहे. युगंधर ही काही केवळ पुस्तक किंवा कादंबरी नसून तो अनुभवण्याचा एक सोहळा आहे. आम्ही तो सर्व मनस्थितीमध्ये, सुखामध्ये, दुःखामध्ये, समभावामध्ये तो अनुभवला आहे. आणि त्याचा प्रभाव एवढा आहे की आम्ही आमच्या घराचं नाव युगंधर आणि मुलाचं नाव प्रद्युम्न, जे की श्रीकृष्णाच्या मुलाचं नाव आहे, ते ठेवलेलं आहे. म्हणजे जीवन जगणं म्हणजे त्याच्यामध्ये दुनियादारी आलीच, पण दुनियादारी करत करत जर चांगल्या पद्धतीचं जीवन जगायचं असेल तर युगंधर समजून घेणं गरजेचं आहे. धन्यवाद.